हेलो डियर स्टूडेंट्स, 12th स्टैंडर्ड कंप्यूटर साइंस पेपर 1. ठीक आहे. सो सून यू आर अप्रोचिंग नियर टू युअर एक्झाम. टेन्शन नका घेऊ, एक्झाम जवळ येते तर थोडं कॉन्फिडेंट राहा. आता थेअरीचं प्रिपरेशन झालं, पण एमसीयू काय? येस, तुम्हाला माहिती आहे रे आपलं टार्गेट काय. मॅक्झिमम मुलांना सीएस मध्ये आउट ऑफ पडले पाहिजेत. मॅक्झिमम मुलांना सीएस मध्ये आउट ऑफ पडले पाहिजेत. मॅक्झिमम मुलांना असं फ्रीमध्ये लाईक युट्यूब वरून भरपूर मुलांना लाईक तुमचे कमेंट्स बघून तर मला खूप छान वाटतं रे. पण ऑन दी अदर हँड मला असंही वाटतं की मॅक्झिमम मुलांना आउट ऑफ पडले पाहिजेत, आणि आउट ऑफ पडण्यासाठी लाईक खूप मेहनत घ्यायला मी रेडी आहे. आता आउट ऑफ आणण्यासाठी थेअरीचं तर झालं, तुम्हाला सगळं प्लेलिस्ट बनवून दिलं, कोडिंगचं लेक्चर दिलं, कोडिंगचं एक्स्ट्रा प्रॅक्टिस पण दिलं. बट सर व्हॉट अबाउट एमसीक्यूज? टेन्शन ना घेऊ रे, मी आहे ना तुमच्यासोबत. कशाला टेन्शन घेता तुम्ही? तर ठीक आहे, एमसीक्यूचं वेटेज काही एवढं नाहीये, 4 मार्क्स. पण ज्या मुलांना आउट ऑफ स्कोअर करायचं ना, तर त्यांना हे 4 मार्क्स पण खूप मॅटर करणार आहेत. येस, आणि जे कोणता स्टुडंट माझा व्हिडिओ बघतोय, माझ्याकडनं सीएस शिकतोय, तर त्याला आउट ऑफ पडलेच पाहिजे ना. आउट ऑफ म्हणजे 49 पण नाही पडले पाहिजेत. नाही नाही नाही, 50 आउट ऑफ 50. आपला व्हिडिओ बघतोय म्हणजे 50 आउट ऑफ 50 पडलेच पाहिजे ना. तर एमसीक्यूचा सेशन आहे हा. फक्त एमसीक्यू. मला वाटतं मी तुम्हाला याच्या आधी 3 मार्क्सचं क्वेश्चन, 4 मार्क्सचं क्वेश्चन, कोडिंग सगळं करून दिलं आहे. पण मला असं आज वाटलं, आज आता मला वाटतं थोडं लेट झालंय, 8:30 9 8:30च्या आसपास टाइम झाले. ठीक आहे, माझं पूर्ण शेड्यूल संपलं आता. पण मला असं वाटलं आज बसल्या मध्ये की अरे आपण मुलांना सगळं करून दिलं, पण मला वाटतं हे एमसीक्यू ना कधी कधी मुलांना खूप त्रास देतो नाही का. आणि एखादा एमसीक्यू असा निघून जातो ना, जे मुलं बघून खूप घाबरून जातात. तर टेन्शन नका घेऊ, या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय करतोय, एमसीक्यू डिस्कस करतोय. ठीक आहे, चलो. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट. चॅप्टर वाईज एमसीक्यू आणलेत. ठीक आहे, चॅप्टर वाईज एमसीक्यू आणलेत. अँड एमसीक्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. सगळे पीवायक्यू मधले एक एक करून खूप अनालिसिस करून, खूप स्टडी करून, खूप मेहनत करून हे सगळे एमसीक्यूज तुमच्या समोर आणलेत. असंच एमसीक्यू उचलून कुठून पण उचलून आणलेले नाहीयेत. टीपीएसचे एमसीक्यू नाहीये, टेन्शन नका घेऊ. सर तुम्ही टीपीएसचे एमसीक्यू करा, आमच्याकडे ऑलरेडी बुकमध्ये. अरे नाही रे, सगळे पीवायक्यूज हे ते बोर्डचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, बँक सगळीकडनं मला जे वाटतंय ना हे इम्पॉर्टंट आहे. एक्झामला हा क्वेश्चन येऊ शकतो, असेच क्वेश्चन तुमच्या समोर आणले. जास्त लेंदी व्हिडिओ नसणार आहे हा, पण तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल व्हिडिओ असणार आहे, तेवढं मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर फर्दर टाइम डायरेक्ट आपण स्टार्ट करतोय एमसीक्यू. तर सगळ्यात आधी आपण एमसीक्यू स्टार्ट करू फ्रॉम द चॅप्टर नंबर 1. चॅप्टर नंबर 1चं प्रिपरेशन झालं ना सगळ्यांचं? हो, मी असा अज्युम करून चालतोय की सगळ्या स्टुडंटचं आज परवा पेपर आहे ना, तर आता चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4चं प्रिपरेशन झालं असेल. अँड आय होप सो हा टाइम तुम्ही रिव्हिजनसाठी वापरत असेल, असं मी अज्युम करून चालतोय. आणि या रिव्हिजन मध्ये तुम्हाला अजून थोडं हेल्प करण्यासाठी मी हे एमसीक्यू सॉल्व्हिंग सेशन आलं. ठीक आहे. सो कमिंग टू द फर्स्ट क्वेश्चन, ऑपरेटिंग सिस्टम इज अ डॅश. असा क्वेश्चन भरपूर वेळा एक्झाम मध्ये विचारतात की बाबा हा ऑपरेटिंग सिस्टम नेमका आहे कोण? ऑपरेटिंग सिस्टम नेमका आहे कोण? ऑपरेटिंग सिस्टम बरोबर चॅप्टर आहे कोण? हा हार्डवेअर आहे की सॉफ्टवेअर आहे? येस, द राईट आन्सर इज इट इज नॉट अ हार्डवेअर. हा हार्डवेअर नाहीये, हा प्रिंटर पण नाहीये रे, हा इनपुट पण डिव्हाइस नाहीये. हा बेसिकली काय आहे? येस, दिस इज नथिंग बट इट इज अ सॉफ्टवेअर. सो नेहमी लक्षात ठेवा, ऑपरेटिंग सिस्टम हा काय असतो? सॉफ्टवेअर असतो. सॉफ्टवेअर. आणि हा कोणता सॉफ्टवेअर असतो माहिती आहे का? हा सिस्टम सॉफ्टवेअर असतो. तुम्हाला मी ऑपरेटिंग सिस्टमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं ना. सो ऑपरेटिंग सिस्टम इज अ सिस्टम सॉफ्टवेअर. राईट, यू गेस्ड इट राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओपन फाइल्स, हॉरर फाइल्स नाही, ओपन फाइल्स इज अ सिस्टम कॉल प्रोव्हाइडेड अंडर डॅश. आता ओपन फाइल्स हे कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमच्या सर्व्हिसच्या अंडर येतो? तो माहिती आहे, आपल्याकडे 3 सर्व्हिसेस असतात. कोणते सर्व्हिस असतात? इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, माहिती नसते सगळ्यांना, आयएम, पीएम आणि एमएम. सगळ्यांनी माझा वन शॉट व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना खूप 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 सोपं एमसीक्यू वाटत असेल, एकदम असं चिल्लर एमसीक्यू वाटत असेल. आपल्याकडे 3 प्रोसेस आहेत, किंवा आपण सांगू शकतो आपल्याकडे 3 सिस्टम कॉल्स आहेत, किंवा आपण सांगू शकतो 3 सर्व्हिसेस आहेत ऑपरेटिंग सिस्टम मध्ये. त्याच्यामध्ये ओपन फाइल्स, क्रिएट फाइल्स, ओपन डायरेक्टरी, क्रिएट डायरेक्टरी, त्याच्यानंतर कॉपी अ फाईल टू बफर. हे सगळं कुठे येतो रे? कुठे येतो माहिती ना? तुम्हाला शिकवलं ना सगळं. येस, आयएम, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. येस, आहे का ऑप्शन? येस, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. प्रोसेस मॅनेजमेंट मध्ये कोण येतो बरं? प्रोसेस मॅनेजमेंट आठवतं का? प्रोसेस मॅनेजमेंट हा तर आन्सर नाही, पण प्रोसेस मॅनेजमेंट मध्ये क्रिएट अ चाइल्ड प्रोसेस आयडेंटिकल टू द पेरेंट प्रोसेस. आठवलं का? टर्मिनेट अ प्रोसेस. ठीक आहे, हे सगळं कुठे? प्रोसेस मॅनेजमेंट. अरे मेमरी मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट कोण होता? allocate a chunk of memory to allocate a chunk of memory, deallocate a chunk of memory. हे सगळं मेमरी मॅनेजमेंटचं काम असतो. ओपन फाईल थोडी मेमरी मॅनेजमेंट करतो. अँड अरे हे तर काय आलं, कुठून आला हा GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस? याचा काय संबंध बरे ओपन फाइल्स मध्ये? ठीक आहे, तर ओपन फाइल्स मध्ये कोण येतो? इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, ज्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो? IM. शॉर्ट मध्ये काय म्हणतो? IM. ठीक आहे, चलो नेक्स्ट. प्रोग्राम अंडर एक्झिक्युशन इज नोन एज डॅश.
एखादा प्रोग्राम एक्झिक्युशन मध्ये आहे तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला फाईल म्हणत नाही, त्याला इन्फॉर्मेशन म्हणत नाही, त्याला डेटा म्हणत नाही, मग कोण येतो? येस, द आन्सर इज प्रोसेस. सो द रनिंग प्रोग्राम्स आर ऑलवेज कॉल्ड एज प्रोसेस. तुम्हाला आठवते का प्रोसेस मॅनेजमेंट? माझं नोट्स ओपन करून बघा रे तुम्ही बघत नाही काही नाही आणि तुम्ही म्हणता एमसीक्यू अवघड आहे. माझे नोट्स बघा, माझे लेक्चर्स बघा. जो स्टुडंट माझं नोट्स आणि लेक्चर बघून येतो आला ना, त्याला म्हणजे स्लाइड नेक्स्ट केलं की त्याला आन्सर त्याच्या डोक्यात क्लिक झाले. ठीक आहे. सो प्रोग्राम अंडर एक्झिक्युशन इज कॉल्ड एज प्रोसेस, की आपण सांगू शकतो द रनिंग प्रोग्राम्स इज कॉल्ड एज प्रोसेस. ठीक आहे. चलो, डॅश इज अ सर्व्हिस ऑफ मेमरी मॅनेजमेंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. येस, मेमरी मॅनेजमेंट. येस, आताच तुम्हाला 2 स्लाइड आधी मी तुम्हाला सांगितलं. मेमरी मॅनेजमेंट, copy a file, information management, suspend a process management, allocate a chunk of memory. Yes, allocate a chunk of memory and allocate and deallocate a chunk of memory. Yes, open directory हा पण कोण झाला? इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. मग द राईट आन्सर इज allocate a chunk of memory. अरे यार, असा एमसीक्यू आले तर, आणि असेच एमसीक्यू येणार आहेत, असेच एमसीक्यू तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, टेन्शन नका घेऊ. चलो नेक्स्ट, विंडोज 98 इज अ डॅश ऑपरेटिंग सिस्टम. आता सर्वांना माहिती आहे ना विंडोज 98 काय माहिती आहे का? हा एक सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम आहे. युनी 9 हे काय असतं? युनी काय नसतं, सिंगल मल्टी युजर मल्टी प्रोग्रामिंग असं असतं. ठीक आहे. मल्टी युजर आपला विंडोज आणि लिनक्स असतो. विंडोज ते पण हायर व्हर्जन, विंडोज NTच्या पुढचे सगळे मल्टी युजर मल्टी प्रोसेसिंग असतो. पण विंडोज 98 हा खूप जुना ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि हा फक्त सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम आहे. आता क्वेश्चनला थोडं चेंज करून मी लिनक्स ऍड केलं. लिनक्स काय असतो? लिनक्स इज अ मल्टी युजर. ठीक आहे. ऑप्शन काय होतो? मल्टी युजर. ठीक आहे, समजते का सगळ्यांना? चलो नेक्स्ट डॅश इज अ फ्री ऑपरेटिंग सिस्टम. घ्या, फ्री ऑपरेटिंग सिस्टम सर्वांना माहिती आहे. फ्री ऑपरेटिंग सिस्टम, ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे कोण असतो? लिनक्स. आपल्या चॅप्टर मध्ये काय दिलंय? लिनक्स इज अन फ्री अँड ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. मॅक, ऍपल ओपन असतो का? कधी अजिबात नाही. युनिक्स पण नाही. ठीक आहे. चलो, अरे यार, ठीक आहे. इन मॅग्नेटिक टेप्स डॅश ऍक्सेस मेथड इज यूज्ड. मॅग्नेटिक टेप्स मध्ये आपण कोणता ऍक्सेस मेथड वापरतो? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7, थोडं विचार करा. मॅग्नेटिक टेप्स मध्ये, बरोबर, मॅग्नेटिक टेप मध्ये आपण कोणता ऍक्सेस मेथड वापरतो? तुम्हाला एक टॉपिक शिकवतो मॅग्नेटिक टेप म्हणून, बरोबर. तर मॅग्नेटिक टेप मध्ये माहिती आहे ना सगळ्यांना? सिक्वेन्शियल. येस, सिक्वेन्शियल इज राईट आन्सर. डायरेक्ट नाही, रॅन्डम नाही, बायनरी नाही. ठीक आहे. सिक्वेन्शियल म्हणजे एकानंतर एक मॅग्नेटिक टेप, एकानंतर एक डेटा आपला रन होतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट, concentric circles on disk surface is known as dash. Yes, आता मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा टॉपिक माहित असेल. ठीक आहे. काय हे काय तुमचं सीडी किंवा डीव्हीडी काही म्हणा तुम्ही. ठीक आहे. अरे ठीक आहे, सीडी डीव्हीडी. ठीक आहे. याच्यामध्ये कन्सेंट्रिक सर्कल्स असतात ना रे, याच्यामध्ये असे कन्सेंट्रिक सर्कल्स असतात ना, कन्सेंट्रिक सर्कल्स. या कन्सेंट्रिक सर्कल्सला काय म्हणतो आपण? त्याने काय म्हणले? कन्सेंट्रिक सर्कल्सला काय म्हणतो आपण? ठीक आहे. सो या कन्सेंट्रिक सर्कल्स, क्वेश्चन नंबर 8, बरोबर. कन्सेंट्रिक सर्कल्सला आपण काय म्हणतो? ठीक आहे. कन्सेंट्रिक सर्कल्सला आपण काय म्हणतो? ट्रॅक. काय म्हणतो? ट्रॅक. आणि याच्या आतमधले एरियाज जे असतात ना, याच्या आतमधले एरियाज, सो दीज एरियाज आर कॉल्ड एज सेक्टर्स. कन्सेंट्रिक सर्कलच्या आतमधल्या एरियाला ट्रॅक म्हणतो आणि असे जे एरियाज बनतात ना, असे जे एरियाज बनतात, या एरियाजला काय म्हणतो आपण? सेक्टर. ठीक आहे. सो कन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे काय असेल? ट्रॅक असेल. कन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय असेल? ट्रॅक असेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट, टाइम टेकन टू ऍडजस्ट. मी काम करतो, मी थोडं क्वेश्चन चेंज करून या साईड येतो म्हणजे तुम्हाला क्वेश्चन थोडा दिसेल, नाही तर मी ते थांबलो तर क्वेश्चन दिसणार नाही. टाइम टेकन टू ऍडजस्ट द अप्रोप्रिएट सेक्टर अंडर रीड राईट हेड इन अ डिस्क इज कॉल्ड. तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटिक निडलचा हेड असतो. ठीक आहे. तर मॅग्नेटिक निडलच्या हेडला जो टाइम लागतो सेक्टर ऍडजस्ट करायला, काय ऍडजस्ट करायला? सेक्टर ऍडजस्ट करायला, त्याला आपण काय म्हणतो रे? येस, लेटेन्सी टाइम. आठवलं का? तो मॅग्नेटिक डिस्कचा निडल असतो ना, निडल, त्याला जो ऍडजस्ट करण्याचा वेळ लागतो, तर त्या ऍडजस्ट करण्याच्या वेळेला आपण काय म्हणतो? लेटेन्सी टाइम. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय? डिव्हाइस ड्रायव्हर्स आर. आता डिव्हाइस ड्रायव्हर्स काय असतात? डिव्हाइस ड्रायव्हर्स व्हायरसचं असतात रे, स्कॅनर पण नसतात रे, डिव्हाइस यूज टू रन सीडी पण नसतो रे. मग काय असतात? सॉफ्टवेअर प्रोग्राम्स. आता एखादा आपण नवीन लॅपटॉप, आपण नवीन प्रिंटर आणलं, नवीन कीबोर्ड आणलं, तर आपण ते कीबोर्डला प्लग करतो ना. कीबोर्डला प्लग केल्यानंतर एक सॉफ्टवेअर रन करायचा असतो. आजच्या रेटमध्ये तर सगळं ऑटोमॅटिक असतो, पण आधी जर तुम्ही विंडोज XP, विंडोज 7 जर बघितलं ना, इफ यू अटॅच अ प्रिंटर अटॅच केल्यानंतर ना तुम्हाला डिव्हाइस ड्रायव्हर रन करायचा असतो. तो डिव्हाइस ड्रायव्हर बेसिकली त्या सपोर्ट आणि म्हणजे ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधले कम्युनिकेशन लिंक बनतो आणि मग आपण त्याला युज करू शकतो. सो डिव्हाइस ड्रायव्हर्स आर नथिंग बट सॉफ्टवेअर प्रोग्राम्स. ठीक आहे. चलो नेक्स्ट, अ टर्मिनल ऑर व्हीडीयू. अरे व्हीडीयू व्हॉइस डबलिंग युनिट असं काही आपण कधी लर्नच नाही केलंय. व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. ठीक आहे. व्हिज्युअल डिस्प्ले युनिट आपल्याला माहिती आहे, बरोबर. व्हिडिओ म्हणजे काय असतो? व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. व्हेरी डम युनिट पण नाही रे,
व्हिडिओ डिस्प्ले युनिट युटिलिटी पण नाही. सो द आन्सर इज व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. ठीक आहे. टर्मिनल और व्हिडिओचा फुल फॉर्म काय असतो? व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. चलो नेक्स्ट. Dash is a logical unit of data that operating system defines for its convenience. Yes. So operating system त्याच्या कन्व्हिनियन्स साठी कोणाला डिफाईन करतो? क्वेश्चन नंबर 12. चेक करा बरं. चेक करा बरं क्वेश्चन नंबर 12. ठीक आहे. सो लॉजिकल युनिट ऑफ ब्लॉक दॅट ऑपरेटिंग सिस्टम डिफाईन्स फॉर इट्स कन्व्हिनियन्स इज नथिंग बट ब्लॉक. ठीक आहे. ब्लॉक त्याच्या कन्व्हिनियन्स साठी जो डिफाईन करतो त्याला आपण काय म्हणतो? ब्लॉक. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय दिले त्यांनी? थोडं इकडे आणतो मी, तुम्हाला दिसेल. हा, इन मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम. हा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. असं क्वेश्चन काहीतरी एक्झामला येऊ शकतो आणि हा पीवायक्यू वर का खूप वेळा बोर्ड्स मध्ये विचारले. सो इन मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम the system multi-program operating system, the number of process running simultaneously is called as degree of multi-programming. याला आपण काय म्हणतो? एकाच टाइमला जर ज्यावेळेस एकाच टाइमला मल्टिपल प्रोसेस रन होतात तर त्याला आपण काय म्हणतो? डिग्री ऑफ मल्टी-प्रोग्रामिंग. नेहमी लक्षात ठेवा, ऑपरेटिंग सिस्टम मध्ये मल्टिपल प्रोसेस एका टाइमला रन होतात त्याला आपण काय म्हणतो? डिग्री ऑफ मल्टी-प्रोग्रामिंग. ठीक आहे. चलो नेक्स्ट. चलो. So when a process is waiting for an external event like input output, it is said to be in dash state. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, हा कंटेक्स्ट स्विचिंग मधला क्वेश्चन आहे. कंटेक्स्ट स्विचिंग ज्यावेळेस आपला प्रोसेस जो आहे तो युजर कडनं इनपुट आउटपुट साठी थांबलाय तर त्याला आपण काय म्हणतो? ब्लॉक स्टेट. काय म्हणतो? ब्लॉक स्टेट. राईट. ठीक आहे. सगळं माझ्या वन शॉट व्हिडिओ मध्ये होतं. ठीक आहे. चलो आता याचा आन्सर तुम्ही गेस करा बरं. इन नॉन प्रिमिटिव्ह फिलॉसॉफी ऑफ प्रोसेस शेड्युलिंग, थ्रोपुट. ठीक आहे. थ्रोपुट काय असतो? नॉन प्रिमिटिव्ह फिलॉसॉफी. ठीक आहे. नॉन प्रोसेस. ठीक आहे. इन नॉन प्रिमिटिव्ह मध्ये नेहमी लक्षात ठेवा, नॉन प्रिमिटिव्ह आला नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये तुमचा जो थ्रोपुट असतो तो काय होतो? इन्क्रीज होतो. ते काय होतो? इन्क्रीज होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. हा प्रोसेस शेड्युलिंगची मेथड्स आहेत बेसिकली. ठीक आहे. आणि हे प्रोसेस आणि हे थ्रोपुट, फेअरनेस, हे सगळं कुठं बघितलं होतं? थ्रोपुट, फेअरनेस, गुड रिस्पॉन्स टाइम. सो दीज ऑल आर द लाईक फीचर्स ऑफ प्रोसेस शेड्युलिंग. ठीक आहे. तिथला क्वेश्चन हा. ठीक आहे. तिथला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. इन प्रोसेस शेड्युलिंग डॅश इज द मोस्ट. ठीक आहे. प्रोसेस शेड्युलिंग इन डॅश प्रोसेस शेड्युलिंग इज द मोस्ट सुटेबल फॉर रिअल टाइम सिस्टम. रिअल टाइम सिस्टम साठी कोणता प्रोसेस शेड्युलिंग जास्त हेल्पफुल असतो? नेहमी लक्षात ठेवा, प्रिमिटिव्ह. कोणता हेल्पफुल होतो फॉर रिअल टाइम सिस्टम? रिअल टाइम सिस्टम साठी प्रिमिटिव्ह. ठीक आहे. लक्षात राहू द्या. रिअल टाइम सिस्टम प्रिमिटिव्ह. रिअल टाइम सिस्टम प्रिमिटिव्ह. रिअल टाइम सिस्टम प्रिमिटिव्ह. चलो नेक्स्ट. डॅश इज ऑल्सो नोन एज लाईट वेट प्रोसेस. लाईट वेट प्रोसेस कोणाला म्हणतो? ऑपरेटिंग थ्रेड. येस, थ्रेडला पण काय म्हणतो? लाईट वेट प्रोसेस. एक छोटं प्रोसेस असो ना, छोटं प्रोसेस, एखादं छोटं प्रोसेस त्याला आपण थ्रेड म्हणतो. आणि जो ऑपरेटिंग सिस्टम मल्टिपल थ्रेड्सला एकत्र रन करतो त्याला आपण मल्टी थ्रेडिंग ऑपरेटिंग सिस्टम असं पण म्हणतो. ठीक आहे. सो लाईट वेट प्रोसेसला काय म्हणतो आपण? थ्रेड. येस, लाईट वेट प्रोसेस कॉल्ड एज थ्रेड. लक्षात राहील ना? थ्रेड मध्ये एक छोटासा प्रोग्राम. ठीक आहे. चलो नेक्स्ट. ऑपरेटिंग सिस्टम मेंटेन्स ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट ईच प्रोसेस इन डेटा स्ट्रक्चर कॉल्ड एज गेस. ऑपरेटिंग सिस्टम सगळं इन्फॉर्मेशन मेंटेन करतो इन अ डेटा स्ट्रक्चर कॉल्ड एज प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. याचा आन्सर काय असेल? प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. राईट. नेक्स्ट. अ मेमरी मॅनेजमेंट सर्व्हिस ऑफ ऑपरेटिंग सिस्टम मॅनेजेस अलोकेशन्स म्हणजे कुणाचं मेमरी मॅनेजमेंट अलोकेशन कुणाचं करतो रे बाबा? डिस्क बेस्ड मेमरी करतो का? टेप बेस्ड मेमरी करतो का? मेन मेमरी का फ्लॅश मेमरी? हा आला पाहिजे. हा क्वेश्चन आला पाहिजे. आपला मेमरी मॅनेजमेंट आठवतं ना? मेमरी मॅनेजमेंट सर्व्हिस ऑफ ऑपरेटिंग सिस्टम हा बेसिकली अलोकेशन करतो. काय करतो? अलोकेशन करतो. माहिती ना? अलोकेट अ चंक ऑफ मेमरी, डी अलोकेट अ चंक ऑफ मेमरी. पण कोणत्या मेमरीचा? डिस्क बेस्ड सिस्टम का? नाही. डिस्क बेस्ड मेमरी नाही. टेप बेस्ड मेमरी पण नाही. याला पण फ्लॅश मेमरी का? नाही. मग आन्सर कोण असेल? मेन मेमरी म्हणजे कोण असतो रे तुमचा? मेन मेमरी म्हणजे तुमचा रॅम. मेन मेमरी म्हणजे कोण असतो? रॅम. सो हा काय करतो? अलोकेशन कुणाचं करतो? रॅमचं अलोकेशन करतो. हा जो असतो ना मेमरी मॅनेजमेंट हा बेसिकली रॅमचं अलोकेशन करतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय? डॅश इज अ नॉन कॉन्टिजियस रिअल मेमरी मॅनेजमेंट सिस्टम. नॉन कॉन्टिजियस. अरे आठवलं का? मेमरी मॅनेजमेंट इज ऑफ टू टाइप, कॉन्टिजियस अँड नॉन कॉन्टिजियस. नॉन कॉन्टिजियस म्हणजे काय? डेटा कुठे रॅन्डमली स्टोर होतो. डेटा रॅन्डमली कुठं स्टोर होतो? दोन मेथड्स मध्ये. पेजिंग सेगमेंटेशन. आठवलं का? पेजिंग सेगमेंटेशन दिसतोय का तुम्हाला? पेजिंग. येस. हे पण नाही. इथं काय होतो? फिक्स पार्टिशनिंग, व्हेरिएबल पार्टिशनिंग. आपण रॅन्डमली कुठेही जाते, आपण एका सिक्वेन्स मध्ये जातो. पण पेजिंग आणि सेगमेंटेशन काय करतो? ते नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन फॉलो करतो. काय फॉलो करतो? नॉन कॉन्टिजियस मेमरी अलोकेशन फॉलो करतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट. 21. इन डॅश मेथड ऑफ मेमरी मॅनेजमेंट सिस्टम लॉजिकल डिव्हिजन ऑफ प्रोग्राम आर व्हेरिएबल. येस, व्हेरिएबल म्हणजे आपण मेमरीचं डिव्हिजन करतो.
असं हा मेमरीचं डिव्हिजन करतो, पण मेमरीचं डिव्हिजन व्हेरिएबल राहतो. म्हणजे हा असेल 10 KB, तर हा असेल 100 KB. सो आपण असं व्हेरिएबल डिव्हिजन कुठं करतो, आठवतं का तुम्हाला व्हेरिएबल डिव्हिजन कुठं करतो? येस, सेगमेंटेशन इज राईट आन्सर. येस, पेजिंग मध्ये सगळ्यांचे साईज फिक्स असतात ना, पेजेस बनतात ऑफ सेम साईज, राईट. एक फॉर्म्युलाने बनतो ना पेज, तो पण कसंही बनत आहे, 2:n च्या फॉर्म्युलाने पेजिंग बनतो. पण मेमरीमध्ये कोणताही साईजचा पार्टिशन कुठं बनतो, म्हणजे व्हेरिएबल साईजेस कुठं असतात? सेगमेंटेशन. कुठं असतात? सेगमेंटेशन. येस, यू गेस्ड इट राईट. वेस्टेज ऑफ मेमरी विदिन द पार्टिशन, इनसाइड द पार्टिशन इज कॉल्ड ॲज, माहित तुम्हाला, मी शिकवलं तुम्हाला, इंटरनल फ्रॅगमेंटेशन. येस, आपल्या मेमरीच्या आतमध्येच जर पार्टिशन मध्येच जागा जात असेल तर आपण त्याला काय म्हणतो? इंटरनल फ्रॅगमेंटेशन. राईट, माहिती आहे ना तुम्हाला. आणि तुम्हाला हे पण माहितीये की लाईक फिक्स पार्टिशन मध्ये इंटरनल फ्रॅगमेंटेशन असतो आणि व्हेरिएबल पार्टिशनिंग मध्ये काय होतो? एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन होतो. ठीक आहे, चलो आता हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा बरं. व्हेन अ पेज विच इज नॉट इन मेन मेमरी इज रेफरन्स, देन locality of reference occurs, page fault occurs, dirty bit occurs, system crashes. ठीक आहे, सो 24th आन्सर गेस कर बरं. सो 24th आन्सर काय असेल? 24th आन्सर असेल पेज फॉल्ट. काय असेल आन्सर? पेज फॉल्ट. सो पेज विच इज नॉट इन मेन मेमरी, म्हणजे एखादा पेज रॅम मध्ये नाहीये, एखादा पेज कुठं रॅम मध्ये नाहीये, पण त्याला पण रेफरन्स देतोय, मग हे काय झालं? पेज फॉल्ट झालं. त्याला काय म्हणतो? पेज फॉल्ट. नेहमी लक्ष ठेवा, पेज रॅम मध्ये नाहीये पण आपण त्याला रेफरन्स देतोय, तर दॅट इज पेज फॉल्ट. दॅट इज कॉल्ड एज पेज फॉल्ट. चलो, डॅश कॅनॉट वर्क इंडिपेंडेंटली. कोण इंडिपेंडेंटली काम करत नाही रे? कोण इंडिपेंडेंटली काम करत नाही? हे बघा, याचा आन्सर हे ऑपरेटिंग सिस्टम तर नाहीये रे, ड्रायव्हर्स पण नाहीये, एकतर व्हायरस किंवा वम. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला व्हायरस आणि वम शिकवताना सांगितलं होतं. व्हायरस हा तो ऍक्च्युअली व्हायरस कसं काम करतो? डिपेंडेंटली काम करतो. कसं काम करतो? डिपेंडेंटली. इट इज डिपेंडेंट ऑन सम फोल्डर्स ऑफ फाइल्स. अँड वर्म कसं काम करतो? इंडिपेंडेंटली. ठीक आहे, म्हणजे वर्म्सला साठी एखादा फाईल किंवा फोल्डरची गरज नाहीये, पण एखादा व्हायरसला रन होण्यासाठी त्याला एखादा फाईलमध्ये अपेंड, रिप्लेस, इन्सर्ट हे सगळं व्हावं लागतं. ठीक आहे, सो हे आता यांनी क्वेश्चन असं फिरून विचारलं ना, कॅन नॉट म्हटले रे, कॅन नॉट वर्क इंडिपेंडेंटली. सो हू कॅनॉट वर्क इंडिपेंडेंटली? आन्सर इज व्हायरस. व्हायरस वर्क्स डिपेंडेंटली अँड व्हायरस कॅन नॉट वर्क इंडिपेंडेंटली. समजलं का? कन्फ्युज नका व्हा इंडिपेंडेंटली म्हणजे. ठीक आहे, ऍक्च्युली व्हायरस डिपेंडेंटली रन होतो. ठीक आहे, आणि वर्म इंडिपेंडेंटली रन होतो. पण यांचं क्वेश्चन मध्ये काय विचारलं? डॅश कॅनॉट, हा कॅनॉट ऍड केल्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो. आता कोण इंडिपेंडेंटली काम करत नाही? येस, व्हायरस इंडिपेंडेंटली काम करत नाही, कारण व्हायरस काम करतो डिपेंडेंटली. ठीक आहे, चलो नेक्स्ट. डॅश स्प्रेड मोर रॅपिडली इन कम्प्युटर नेटवर्क्स बट डू नॉट कॉज डायरेक्ट हार्म टू द कम्प्युटर. माहिती आहे तुम्हाला, एकतर वर्म असेल तर व्हायरस असेल, बाकी तर नाहीये. अरे मग व्हायरस तर नाहीच आहे, मग आन्सर इज वर्म. ठीक आहे, आणि तुम्हाला पण माहिती आहे रे, कम्प्युटरमध्ये रॅपिडली कोण स्प्रेड होतो बरं? रॅपिडली स्प्रेड होतो विदाउट एनी हार्म, दॅट इज वर्म्स. आणि जे रॅपिडली स्प्रेड होतात कम्प्युटरमध्ये आणि कम्प्युटरला इंटेन्शनल डॅमेज कॉज करणारे कोण असतात? इंटेन्शनल डॅमेज कॉज करणारे असतात व्हायरस. कोण असतात? व्हायरस. ठीक आहे, चलो नेक्स्ट MCQ. हा, डॅश कंट्रोल इन GUI. GUI माहिती आहे ना सगळ्यांना? ग्राफिकल युजर इंटरफेस. ठीक आहे, GUI माहिती आहे ना सर्वांना? ग्राफिकल युजर इंटरफेस. ठीक आहे, सो डॅश कंट्रोल इन GUI अलाउज टू सिलेक्ट ओनली वन ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन. सो रेडिओ बटन. येस, रेडिओ बटन म्हणजे असं, हा जो बटन असतो ना गोल, हा जो बटन तुम्ही गुगल फॉर्म भरताना बघितला असेल. ठीक आहे, आपण मोस्टली मेल फिमेल असतो, हा मेल फिमेल असं काही रेडिओ बटन भरताना आपण फॉर एक्झाम्पल आपण चूज केलं मेल, तर हा असं सिलेक्ट होऊन जातो. आता तुम्ही याला सिलेक्ट केलं की हा डिसिलेक्ट होतो, याला सिलेक्ट केलं की दुसरा डिसिलेक्ट होतो. सो एकच सिलेक्शन असतो, कुठं असतो? रेडिओ बटन. दॅट इज अ पार्ट ऑफ GUI. ठीक आहे, लक्षात राहू दे. ठीक आहे, नेक्स्ट 28. डॅश इज जनरली युज्ड इन GUI टू लुक ॲट द इन्फॉर्मेशन विच इज नॉट करंटली विजिबल ऑन द स्क्रीन. माझ्या स्क्रीनमध्ये इन्फॉर्मेशन आहे पण मला दिसत नाही, मग मी काय करणार? स्क्रोल करणार. काय करणार? पेजला स्क्रोल करणार. सो मेनू बार नाही, मेनू बार इज नॉट द आन्सर, सो स्क्रोल बार इज द आन्सर. पुश बटन नाही, चेक बटन नाही, सो आन्सर इज स्क्रोल बटन. मला काहीतरी दिसत नाहीये पण इन्फॉर्मेशन आहे, मग मी पेजला हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली स्क्रोल करणार ना. सो दॅट इज यूज बाय स्क्रोल बार्स. येस, डॅश इज नॉट अन ऑपरेटिंग सिस्टम. असं पण काहीतरी क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात बरं का. डॅश इज नॉट अन ऑपरेटिंग सिस्टम. याच्यापैकी कोण ऑपरेटिंग सिस्टम नाहीये? अरे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम, डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम, तो तर आहे. विंडोज पण आहे. अरे हे कुठून आलं रे? हा कुठून आला? सो C++ इज राईट आन्सर. C++ इज नॉट अन ऑपरेटिंग सिस्टम. C++ इज अन
सॉफ्टवेअर, दॅट्स एन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, म्हणजे जिथं आपण आपले कोड्स रन करतो. ठीक आहे. डॅश इज अलॉटेड टू एव्हरी प्रोसेस सो दॅट प्रोसेस डज नॉट यूज द सीपीयू. ठीक आहे. सो डॅश इज अलॉटेड टू एव्हरी प्रोसेस. सो सगळ्या प्रोसेसला आपण अलॉट करतो. असं कोण आहे? सगळ्या प्रोसेसला आपण अलॉट करतो. येस, सगळ्या प्रोसेसला आपण काय अलॉट करतो? आपण सगळ्या प्रोसेसला टाइम स्लाइस, म्हणजे एक पर्टिक्युलर टाइम अलॉट करतो की कोणत्या प्रोसेसला किती वेळ लागेल. सो वी अलॉट अ टाइम स्लाइस. सो डज नॉट यूज द सीपीयू इन डेप्थ, म्हणजे सीपीयू ला एकदम जास्त यूज नाही केला पाहिजे. एक प्रोसेस आहे बेसिकली P1, P2, P3 असे 3 प्रोसेस आहेत. आता यांना काहीतरी लिमिटेशन असलं पाहिजे ना, म्हणजे हा फक्त 2 मिनिटं सीपीयू वापरू शकतो, हा फक्त 2 मिनिटं सीपीयू वापरू शकतो, हा पण 2 मिनिटं सीपीयू वापरू शकतो. याला आपण टाइम स्लाइस म्हणतो. म्हणजे एखाद्याने अर्धा तास सीपीयू नाही वापरला पाहिजे, म्हणजे तेच म्हणते सीपीयू इनडेफिनेटली कोणी वापरलं नाही पाहिजे. सो आपण प्रत्येक प्रोसेसला काय करतो? टाइम अलॉट करून देतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? टाइम स्लाइस. त्यालाच आपण काय म्हणतो? टाइम स्लाइस. ठीक आहे. मला एवढे IMP क्वेश्चन वाटले बाबा ऑपरेटिंग सिस्टमचे. मला पर्सनली वाटतात की त्यापैकी काहीतरी क्वेश्चन तुमच्या पेपरला, 4 नाही तरी एखाद क्वेश्चन तुमच्या पेपरला येऊ शकतो असं मला वाटलं बाबा. मी आणलं, बघून जा. पेपरला आलं तर आपण CS2 साठी पण करू असंच. ठीक आहे. नाही आलं तर ठीक आहे, म्हणजे तुमचं रिव्हिजन तरी होऊन जाईल आणि त्या टाईप मध्ये काय क्वेश्चन आलं तर तुम्ही अटेम्प्ट तरी करू शकता. सो यू विल बी मेंटली प्रिपेअर्ड. राईट. नाव वी कम टू द डेटा स्ट्रक्चर. चलो डेटा स्ट्रक्चर चॅप्टरला येऊ. अरे खूप इझी एमसीक्यू बरं का डेटा स्ट्रक्चरचे. ठीक आहे. सांगा, डॅश इज नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. अरे नॉन लिनियर कोण असतो? ट्री असतो. माहिती ना सगळ्यांना. आता लिंक लिस्ट, ॲरे, स्टॅक, दीज आर द लिनियर डेटा स्ट्रक्चर. लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे डेटा एलिमेंट्स आर स्टोर्ड कन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन, वन आफ्टर दी अनदर. राईट, वन आफ्टर दी अनदर. ठीक आहे. चलो नेक्स्ट. अरे असं क्वेश्चन काय ते विचारतात, मॅक्सिमम नंबर ऑफ नोड्स. मॅक्सिमम नंबर ऑफ नोड्स ऑफ सिमेट्रिक बायनरी ट्री विथ डेप्थ n is. येस, n is n. याचा आन्सर असतो 2⁻n−1. ऍक्च्युली -1 असा पाहिजे, पण हा बरोबर 2⁻n−1 बरोबर. सो आन्सर इज दिस. ठीक आहे. सो मॅक्सिमम नंबर ऑफ नोड्स विथ डेप्थ n. मॅक्सिमम याचा फॉर्म्युला, ऍक्च्युली हा फॉर्म्युला आहे. नोड्सचा फॉर्म्युला आहे. नोड्सचा फॉर्म्युला आहे. मॅक्सिमम नंबर ऑफ नोड्स काय असतो? 2⁻n−1. 2⁻n−1 वेअर n काय असतो? n इज नथिंग बट डेप्थ. n इज नथिंग बट द डेप्थ. हे फॉर्म्युला आहे बरं का. हा फॉर्म्युला कुठेतरी नोट करून ठेवा. ठीक आहे. सो आन्सर इज 2⁻n−1. येस, राईट. चल नेक्स्ट. कॉन्फिडन्स येतोय का रे थोडंफार? ठीक आहे. हा हे बघा, असं काहीतरी क्वेश्चन, असं काहीतरी क्वेश्चन येणार, माझी गॅरंटी तुम्हाला येणार. ठीक आहे. मॅक्सिमम नंबर ऑफ नोड्स ऑफ सिमेट्रिक बायनरी ट्री विथ डेप्थ 6. येस, त्याने डेप्थ दिली. आताच तुम्हाला सांगितलं डेप्थ म्हणजे काय असतो? n. डेप्थ म्हणजे काय असतो? n. सो आपल्याला n दिले तर हा डेप्थ 6 इज नथिंग बट n. आणि आपला फॉर्म्युला काय असतो? नंबर ऑफ नोड्स इज इक्वल टू मॅक्सिमम नंबर ऑफ नोड्स म्हणा. So formula has to 2⁻n−1 and we have to find the maximum number of nodes. So tell me. So what is 2⁻n? N काय 6. So 2⁻6−1. So solve. 2⁻6 काय असतो रे? 2⁻6 काय असतो? 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2. किती झाले? 1 2 3 4 5 6. चलो सांगा. 2 2 जार 4. 4 2 जार 8. 8 2 जार 16. 16 2 जार 32 आणि 32 2 जार 64. सो आपला आन्सर काय असेल? 64. सो 2⁻6 म्हणजे 64−1. सो मला सांग 64−1 63. सो टेल मी नंबर ऑफ नोड्स किती असेल? 63. आहे का ऑप्शन? येस, 63. समजलं का? सो हिअर n काय असतो? n इज नथिंग बट द डेप्थ. आता कधी कधी उलट करतात बरं का. ते तुम्हाला नंबर ऑफ नोड्स विचारतात. काय म्हणतात? नंबर ऑफ नोड्स विचारतात. एक क्वेश्चन होता नंबर ऑफ नोड्स काहीतरी 31 वगैरे काहीतरी होतं बरोबर. नंबर ऑफ नोड्स असं काहीतरी क्वेश्चन असतो रे. हा, असं क्वेश्चन विचारतात. चलो मी हे क्वेश्चनला थोडं मॉडिफाय करतो. असं पण क्वेश्चन विचारतात बरं का. असं पण काहीतरी क्वेश्चन विचारतात. थोडं क्वेश्चन मॉडिफाय करतो. अजून एक क्वेश्चन तुम्हाला इथे ऍड करून देतो. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलं? नंबर ऑफ नोड्स दिले. असं पण एक क्वेश्चन असतो नंबर ऑफ नोड्स. आता मला सांगा नंबर ऑफ नोड्स किती दिले? 31. नंबर ऑफ नोड्स किती दिले? 31. आणि ते सांगतील की तुम्हाला डेप्थ काढा. काय म्हणतील ते? सांगतील डेप्थ काढा. असं पण काहीतरी क्वेश्चन विचारतील. सांगा आपला फॉर्म्युला काय? नंबर ऑफ नोड्स. मला सांगा नंबर ऑफ नोड्स इज इक्वल टू 2⁻n−1. सो तुम्हाला काय दिले? नंबर ऑफ नोड्स 31. सो 31 इज इक्वल टू 2⁻n−1. सो मला सांगा 2⁻n ला पण काय लिहू शकतो? 31. हा -1 तिकडे आला तर +1. अरे बेसिक मॅथमॅटिक्स. -1 इकडे आला तर +1. सो 31 + 1 32. सो मला सांगा आता मी 2च्या पॉवरला काय लिहू? आता मला सांगा 32 कधी भेटतोय बघा. 32 कधी भेटतो? सो 1 2 3 4 5. सो 2⁻5 म्हणजे 32 असतो बरोबर ना. हे बघा ना 2⁻5 म्हणजे काय असतो? 32. सो मी याला काय लिहू शकतो? 2⁻5 इज इक्वल टू 32. सो जर तुम्ही याला या फॉर्म्युला सोबत कम्पेअर केलं, काय केलं? कम्पेअर केलं. जसं मॅथमॅटिक्स मध्ये आपण कम्पेअर करतो. सो मला सांगायचं एनचं व्हॅल्यू काय आलं? एनचं व्हॅल्यू 5.
सो मला सांगा व्हॉट इज द डेप्थ ऑफ दिस ट्री, दिस डेप्थ ऑफ दिस ट्री 5. असं पण क्वेश्चन विचारतात. म्हणजे मी एक क्वेश्चन बनवून दिलं तुम्हाला बरं का, हा एक मी क्वेश्चन स्वतःहून बनवून दिलं तुम्हाला, ठीक आहे. सो डेप्थ ऑफ द ट्री विल बी 5, असं पण क्वेश्चन एक्झामला विचारतात, ठीक आहे. चलो नेक्स्ट. येस, द नंबर ऑफ कंपॅरिझन रिक्वायर्ड फॉर बबल सॉर्टिंग. येस, बबल सॉर्ट करण्यासाठी नंबर ऑफ कंपॅरिझन किती लागतात? n इंटू n मायनस 1/2, n इंटू n मायनस 1/2, ठीक आहे. अँड नंबर ऑफ स्टेप्स रिक्वायर्ड इज n मायनस 4. म्हणजे एखादं म्हणजे किती पास लागेल एखादा बबल सॉर्ट साठी, पास किती लागेल? पास दॅट इज n मायनस 1. अँड नंबर ऑफ कंपॅरिझन, किती नंबर ऑफ कंपॅरिझन लागणार? नंबर, एक कन्फ्युज नको होऊ बरं का, पास किंवा इटरेशन, पास किंवा इटरेशन साठी n मायनस 1 स्टेप्स असतात. काय असतात? n मायनस 1 स्टेप्स. अँड नंबर ऑफ कंपॅरिझन इन बबल सॉर्ट इज फाउंड आउट बाय n इंटू n मायनस 1/2. हा फॉर्म्युला असतो, ठीक है. सो आंसर इज ऑप्शन ए, ठीक है. चलो नेक्स्ट क्वेश्चन. डैश डेटा स्ट्रक्चर, एन एलिमेंट कैन बी इंसर्टेड डिलीटेड एट एनी वन एंड. येस, वन एंड. आता समजलं असेल तुम्हाला, वन एंड म्हणजे कोण असतो? आपला स्टॅक. येस, वन एंड म्हणजे कोण असतो? स्टॅक. अँड स्टॅक फॉलोज द अल्गोरिदम कॉल्ड एज लास्ट इन फर्स्ट आउट, लिफो. आठवतं ना डेटा स्ट्रक्चर पार्ट 2 व्हिडिओ लास्ट 10 मिनिटांमध्ये एक्सप्लेन केलं? अरे यार, विसरले का तुम्ही? ठीक आहे, लिफो. सो आन्सर इज स्टॅक, ठीक आहे. ओनली वन एंड. अच्छा, त्यांनी असं का सांगितलं असतं? कॅन बी इन्सर्टेड फ्रॉम वन एंड अँड कॅन बी डिलीटेड फ्रॉम द अदर एंड, दॅट इज कॉल्ड एज क्यू. त्याला पण काय म्हणतो? क्यू, ठीक आहे. चलो, सो दॅट, अरे हे बघा, आताच तुम्हाला सांगितलं, स्टॅक इज कॉल्ड एज डॅश टाइप ऑफ डेटा स्ट्रक्चर. स्टॅक मध्ये काय असतो? लास्ट इन फर्स्ट आउट, लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. स्टॅक मध्ये काय असतो? लास्ट इन फर्स्ट आउट. राईट. चलो नेक्स्ट. द स्टॅक इज कॉल्ड, अरे परत तोच आला का? लिफो, परत तोच आला, सॉरी. नेक्स्ट, हा, द क्यू इज कॉल्ड एज. येस, आता क्यूला काय म्हणतो? फिफो. आठवते का क्यू? फिफो. आपण इन्सर्शन ऑपरेटर कडून करतो, मागून करतो, आणि म्हणजे पुश इथून करतो आपण, पुश मागून करतो, आणि पॉप पुढून करतो, ठीक आहे. याला पण काय म्हणतो? क्यू. आणि क्यू काय म्हणतो? फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो आधी येतो तो आधी बाहेर जाणार. सो फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. सो क्यू काय करतो? फर्स्ट इन फर्स्ट आउट. आठवते का? डेटा स्ट्रक्चर पार्ट 2 आठवते का? शेवटच्या लास्ट 10 मिनिटांमध्ये, 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं, एकदम परफेक्ट एक्सप्लेन करून दिलं होतं. ज्या स्टुडंटनी वन शॉट लेक्चर बघितलं ना, त्यांना आन्सर एकदम इझी वाटत असेल, है ना. चलो, सो इन अ लिंक लिस्ट, द लिंक पार्ट कंटेन्स. हा लिंक लिस्ट काय असतो? लिंक लिस्ट नोड्स असतात ना, असे नोड्स असतात. लिंक लिस्ट मध्ये असे नोड्स असतात, आठवते का? लिंक लिस्ट मध्ये असे नोड्स असतात. आता लिंक लिस्ट मध्ये नोड्सचे 2 पार्ट असतात, एकाला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन पार्ट आणि एकाला आपण म्हणतो ऍड्रेस पार्ट. आता ऍड्रेस पार्ट नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस होल्ड करतो, आठवतंय. इन अ लिंक लिस्ट द लिंक पार्ट हा दुसरा पार्ट ना लिंक पार्ट म्हणतो. लिंक पार्ट कडे काय असतो? डेट ऑफ द नेक्स्ट नोड नाही, ऍड्रेस ऑफ द नेक्स्ट नोड. हा याला पण म्हणतो लिंक पार्ट, ठीक आहे. लिंक, सो दॅट हॅज द ऍड्रेस ऑफ द, एक मिनिट सॉरी, ऍड्रेस ऑफ द लास्ट नोड नाही रे, ऍड्रेस ऑफ द नेक्स्ट नोड. हे बघा, असं एक्झाम मध्ये गडबड होतो. मी फक्त ऍड्रेस ऑफ बघितलं, ऍड्रेस ऑफ, पण 2 होतं ऑप्शन, बट ऍक्च्युली आन्सर करता ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. याच्याकडे ऍड्रेस लास्ट नोडचा थोडी असतो, याच्याकडे ऍड्रेस नेक्स्ट नोडचा असतो ना, ठीक आहे. असं घाई गडबड होऊ शकतो एक्झाम मध्ये तुमच्याकडनं, सो थोडं कूल अँड काम राहा, गडबड नाही करायचं. द मोस्ट एफिशियंट सर्च अल्गोरिदम इज. आपल्याकडे 2 सर्च अल्गोरिदम आहेत, एकाला पण म्हणतो लिनियर सर्च आणि एकाला पण बायनरी सर्च. हे दोघं इथून आउट झालेत. सो लिनियर सर्च, बायनरी सर्च. लिनियर सर्चचं कंपॅरिझन, लिनियर सर्चला कंपॅरिझन करायला खूप वेळ लागतो, बरोबर. हा थोडा कॉम्प्लेक्स आहे. बट बायनरी सर्च आपण मिड काढून लवकर कम्पेअर करतो. सो जास्त एफिशियंट कोण आहे? बायनरी सर्च. येस, जास्त एफिशियंट कोण आहे? बायनरी सर्च. कारण लिनियर सर्च मध्ये आपण प्रत्येक एलिमेंटला सिक्वेन्शियली कम्पेअर करतो ना, खूप टाइम जातो, ठीक आहे. नेक्स्ट, अरे वा, क्या बात आहे. चॅप्टर 3 स्टार्ट करू. चॅप्टर 3 C++. चलो सांगा, पटपट सांगायचं. डॅश इज नॉट द फीचर ऑफ ओओपी. पॉलिमॉर्फिझम फीचर आहे, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन फीचर आहे, ऑपरेटर ओव्हरलोडिंग पण फीचर आहे, टॉप बॉटम अप्रोच. अरे टॉप डाऊन अप्रोच हा तर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचा फीचर असतो, किंवा आपण जो बेसिक कोडिंग करतो ना, बेसिक कोडिंग. सो दिस इज द फीचर ऑफ बेसिक कोडिंग, राईट. सो द लास्ट ऑप्शन इज, आता त्यांनी क्वेश्चन नॉट विचारलं, सो बरोबर आन्सर काय? लास्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. अदरवाइज पॉलिमॉर्फिझम, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हरलोडिंग, इनहेरिटन्स, ऑल आर द features of OOP. Data abstraction, data hiding, right? All are the features of OOP. Next, if all the visibility labels are missing, then by default member of class R. म्हणजे मिसिंग कधी असणार? ज्यावेळेस ते प्रायव्हेट असतील, ठीक आहे. बाय डिफॉल्ट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी एखादं मेंबर फंक्शन डिक्लेअर केलं, पण ते दिसत नाही बाय डिफॉल्ट, म्हणजे ते बाय डिफॉल्ट काय असेल? प्रायव्हेट असेल. म्हणजे तुम्ही
ऍक्सेस स्पेसिफायर क्लासमध्ये ऍक्सेस स्पेसिफायर डिफाईन नाही केलं तर बाय डिफॉल्ट तो काय बनतो, प्रायव्हेट बनतो. बाय डिफॉल्ट तो काय बनतो, प्रायव्हेट बनतो. ठीक आहे. चलो, इन सी प्लस प्लस डॅश इज अन एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. येस. आता नेहमी लक्षात ठेवा, सी आउट, सी आउटला आपण काय करतो, सी आउट, बरोबर, सी आउट, सी आउटला आपण एक्सट्रॅक्शन ऑपरेटर म्हणतो. ठीक आहे. सी आउटला आपण काय म्हणतो, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर असं म्हणतो. ठीक आहे. सो फॉर सी आउट, एकदा मी चेक करतो बरं का, हे मला साइन मध्ये खूप कन्फ्युजन होतो. सी आउट एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. ठीक आहे, एक मिनिट. सो एक्सट्रॅक्शन ऑपरेटर म्हणजे हा असतो. ठीक आहे. सो दिस ऑपरेटर नेहमी लक्षात ठेवा, दिस ऑपरेटर इज कॉल्ड एज अ एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. ठीक आहे, बरोबर ना. हा, सो ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. सो याला पण काय म्हणतो, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर, आणि याला पण म्हणतो इन्सर्शन ऑपरेटर. काय म्हणतो, इन्सर्शन ऑपरेटर. बरोबर ना. अरे बरोबर, आपणच कन्फ्युज होतो. ठीक आहे. मला सांगा, सी आउट करताना पण काय करतो, सी आउट, बरोबर, असं काहीतरी करतो ना, सी आउट. आणि सी इन करताना काय करतो, मला सांगा बरं. सी इन करताना आपण असं काहीतरी करतो. ठीक आहे, समजतं का सगळ्यांना. सी इन करताना पण असं काहीतरी करतो ना. ठीक आहे. सो इथं मला सांगा, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर, नेहमी लक्षात ठेवा, इथे एक्सट्रॅक्शन ऑपरेटर कोण आहे. ठीक आहे, बरोबर सांगतो ना मी. ठीक आहे, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर कोण येतं, हा, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर, बरोबर ना. एक्सट्रॅक्शन ऑपरेटर हा असतो, बरोबर. हा, बरोबर ना, आपण बरोबर जातो ना. एक्सट्रॅक्शन ऑपरेटर हा असतो, आणि याला पण म्हणतो एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. नेहमी लक्षात ठेवा बरं का, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. आणि हा ऑपरेटर काय असतो, इन्सर्शन ऑपरेटर. ठीक आहे, हा ऑपरेटर काय असतो, इन्सर्शन ऑपरेटर. ठीक आहे, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर, इन्सर्शन ऑपरेटर, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण कधी पण मी आधी बहुतेक तुम्हाला उलट सांगितलं का नाही ना, बरोबर ना. सी आउट, आपण सी आउटला काय वापरतो, एक्सट्रॅक्शन. आपण सी आउटला इन्सर्शन ऑपरेटर वापरतो, आणि इनपुटसाठी आपण एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरतो. ठीक आहे, इनपुटसाठी काय करतो, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरतो. ठीक आहे, बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. सो एक्सट्रॅक्शन ऑपरेटर समजलं का सगळ्यांना. सो आन्सर इज ऑप्शन, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर कोण आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. चलो, कन्फ्युज नका, 11वीचा बेसिक आहे, पण हे साइन कधी कधी खूप गडबड करतो. इन सी प्लस प्लस डॅश ऑपरेटर कॅनॉट बी ओव्हरलोडेड. येस, कोणतं ऑपरेटर आपण ओव्हरलोड नाही करू शकत, एसआरओ, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. आणि तुम्हाला अजून एक माहिती आहे, कंडिशनल ऑपरेटरला पण तुम्ही ओव्हरलोड नाही करू शकत. ठीक आहे. सो या ऑपरेटर्सला आपण ओव्हरलोड नाही करू शकत. ठीक आहे. टू ऍक्सेस द डेटा मेंबर्स ऑफ क्लास इन अनदर क्लास वी मस्ट यूज डॅश बिटवीन द क्लास, फ्रेंड फंक्शन. काय वापरलं पाहिजे, फ्रेंड फंक्शन. म्हणजे एका क्लासच्या आतमधल्या मेंबर्सला दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस करायचं असेल तर वी यूज द फ्रेंड फंक्शन. ठीक आहे. नेक्स्ट, डॅश इज नॉट अ कीवर्ड. कोण इथं कीवर्ड नाहीये, येस, इथं डॅश इज नॉट अ कीवर्ड इन सी प्लस प्लस. ठीक आहे. सो आपण वॉइड तर वापरतो, इन तर वापरतो, मेन हा मेन काय, हा कीवर्ड नाहीये. ठीक आहे. मेन इज नॉट द कीवर्ड इन सी प्लस प्लस. ऑलवेज रिमेंबर, मेन इज नॉट द कीवर्ड इन सी प्लस प्लस. व्हेन अ क्लास इज मेड डॅश, it takes all necessary care to see that only one copy of the class is inherited in the derived class. ठीक आहे. when a class is made dash, म्हणजे आपण क्लासला काय केलं, आपण क्लासला काय करू शकतो, बरोबर. आपण काय क्लासला काय करू शकतो, so that it takes the necessary care to see only one copy of the class is inherited to the derived class. So the answer is virtual. So we can make the function as virtual. So आपण इथं काय करू शकतो, त्यांना आपण व्हर्च्युअल बनवू शकतो. व्हर्च्युअल बनवलं, व्हर्च्युअल फंक्शन आठवतं ना तुम्हाला, मी शिकवलं होतं. सो व्हर्च्युअल फंक्शन काय करतो, बेस क्लास पासून डिराइव्ह क्लासला इनहेरिट करू शकतो ओनली वन्स. ठीक आहे. चलो, सो डॅश इज फ्लोटिंग टाइप इन सी, डॅश इज नॉट फ्लोटिंग टाइप इन सी प्लस प्लस. डॅश इज नॉट अ फ्लोटिंग डेटा टाइप. ठीक आहे. डॅश इज नॉट अ फ्लोटिंग डेटा टाइप इन सी प्लस प्लस. ठीक आहे. सो नॉट अ फ्लोटिंग डेटा म्हणजे 1 and 2. आन्सर मध्ये काय दिले, बोथ 1 and 2 फ्लोट. अच्छा, फ्लोटिंग विचारलं त्यांनी. ठीक आहे. सो आपल्याकडे डेटा टाइप्स काय काय असतात, आपल्याकडे डेटा टाइप काय काय असतात, युजर डिफाईन्ड, बरोबर, बिल्ड इन आणि डिराइव्ड. ठीक आहे. युजर डिफाईन्ड मध्ये किंवा बिल्ड इन मध्ये इंट, बरोबर, इंट, कॅरेक्टर, फ्लोट. आणि फ्लोटच्या आतमध्ये बाकी सगळे येतात, फ्लोटिंग नसतं, फ्लोटच्या आतमध्ये सगळे येतं. सो इज नॉट अ फ्लोटिंग डेटा टाइप इन सी प्लस प्लस. सो फ्लोटिंग डेटा टाइप फ्लोट आणि डबल हे नाहीये. ठीक आहे. फ्लोट
नाही, एक मिनिट, हे क्वेश्चन मला काहीतरी गडबड वाटतं बरं का, मी एकदा तुम्हाला क्रॉस चेक करून सांगतो. बट आत्ता तर आन्सर बोथ 1 and 2 दिले. ठीक आहे, बोथ 1 and 2 दिले. ठीक आहे, काहीतरी गडबड वाटते क्वेश्चन मध्ये, एकदा क्रॉस चेक करू आपण. ठीक आहे, थांबा. चलो नेक्स्ट. इन पब्लिक डेरिव्हेशन प्रोटेक्टेड मेंबर रिमेन्स डॅश इन द डिराइव्ह क्लास. ठीक आहे, पब्लिकमध्ये प्रोटेक्टेड काय राहतो? पब्लिक डेरिव्हेशन मध्ये प्रोटेक्टेड जो आहे तो प्रोटेक्टेडच राहणार, असं लक्षात ठेवा. प्रोटेक्टेड असेल तर पब्लिक मध्ये तो प्रोटेक्टेडच असेल. ठीक आहे, चलो नेक्स्ट. डॅश इज नॉट इनहेरिटन्स इन C++. ठीक आहे, व्हर्च्युअल फंक्शन असतो ना, हा इनहेरिटन्स नसतो. ठीक आहे, मल्टिपल इनहेरिटन्स असतो, मल्टी लेवल इनहेरिटन्स असतो, हायब्रिड इनहेरिटन्स असतो, सिंगल लेवल इनहेरिटन्स असतो, बट व्हर्च्युअल हा फंक्शन असतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. डॅश इज नॉट अ पार्ट ऑफ पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मध्ये कोण येत नाही? पॉलिमॉर्फिझम मध्ये कधी इनहेरिटन्स येत नाही बरं का. पॉलिमॉर्फिझम मध्ये कधी इनहेरिटन्स येत नाही. ऑपरेटर ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हरलोडिंग, हे बघा, याला आपण म्हणतो कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. काय म्हणतो आपण याला? कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. आणि व्हर्च्युअल फंक्शनला आपण काय म्हणतो? रन टाइम पॉलिमॉर्फिझम. काय म्हणतो? रन टाइम पॉलिमॉर्फिझम. बट इनहेरिटन्स इज नॉट अ पार्ट ऑफ पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे, चलो नेक्स्ट. अर्ली और स्टॅटिक बाइंडिंग इन C++ सपोर्टेड बाय. अच्छा, अर्ली बाइंडिंग किंवा स्टॅटिक बाइंडिंग मध्ये काय असतं? ऑपरेटर ओव्हरलोडिंग अँड फंक्शन ओव्हरलोडिंग, राईट. आणि लेट बाइंडिंग मध्ये कोण असतो? व्हर्च्युअल फंक्शन. सो हियर C इज द राईट आन्सर, बोथ 1 and 2. अर्ली बाइंडिंग अँड ऑपरेटर ओव्हरलोडिंग अँड फंक्शन ओव्हरलोडिंग बोथ कम्स अंडर अर्ली बाइंडिंग. ठीक आहे, चलो. इन C++, डॅश इज अन एक्झिट कंट्रोल लूप. एक्झिट. आता हा डू वाईल, बरोबर. डू वाईल लूप जो असतो ना, हा एक्झिट कंट्रोल करतो. काय करतो? एक्झिट कंट्रोल करतो. फॉर, वाईल, इफ हे सगळं चालत राहतं जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे. पण एक्झिट कंट्रोल कोण करतो? डू वाईल. नेहमी लक्षात ठेवा, एक्झिट कंट्रोल कोण करतो? डू वाईल. ठीक आहे, चलो नेक्स्ट. डॅश इज यूज टू गिव्ह एन ऍडिशनल टास्क टू ऑलरेडी एक्झिस्टिंग ऑपरेटर. ऑलरेडी एक्झिस्टिंग ऑपरेटरला टास्क देण्यासाठी तुम्ही कुणाला वापरणार? ठीक आहे, ऑलरेडी एक्झिस्टिंग ऑपरेटरला टास्क देण्यासाठी तुम्ही वापरणार ऑपरेटर फंक्शन. काय वापरणार तुम्ही? ऑपरेटर फंक्शन. लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. डॅश इज नॉट अ बिल्ड इन डेटा टाइप इन C++. बिल्ड इन काय असतात रे? बिल्ड इन बघा, इंटीजर बिल्ड इन आहे, व्हॉइड बिल्ड इन आहे, डबल बिल्ड इन आहे, क्लास इज युजर डिफाइंड. दिस इज नॉट बिल्ड इन, इट इज युजर डिफाइंड. डेटा टाइप. माहिती आहे ना तुम्हाला? C++ डे 1 चा पहिला व्हिडिओ 10 मिनिटात तुम्हाला सांगितलं हे सगळं. ठीक आहे, चलो. डॅश इज नॉट व्हिजिबिलिटी लेबल. डॅश इज नॉट अ व्हिजिबिलिटी लेबल म्हणजे कोण व्हिजिबल नसतो? कोणता व्हिजिबिलिटी लेबल नाहीये? ऑफकोर्स व्हिजिबिलिटी लेबल. ठीक आहे, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, दीज आर द ऍक्सेस स्पेसिफायर. यांना आपण काय म्हणतो? ऍक्सेस स्पेसिफायर. ठीक आहे, व्हिजिबिलिटी लेबल म्हणजे व्हिजिबिलिटी लेबल कोण नाही माहिती का? व्हर्च्युअल असून पण नसून सारखा असतो. माहिती आहे तुम्हाला? हा तुम्ही कुठे शिकलात? रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये. रन टाइम पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे, काही लोकांना प्रायव्हेट पण वाटू शकतो, नॉट व्हिजिबल म्हणजे त्यांना वाटेल प्रायव्हेट म्हणून. नाही. प्रायव्हेट ऍक्च्युअली हा एका क्लासच्या आतमधले ऍक्सेस स्पेसिफायर झाले. पण व्हिजिबिलिटी लेबल कुणाचा नसतो, म्हणजे असतो पण असून पण त्याचं फीचर असतो, त्याचं पॉइंट्स पुढे पास ऑन होतात डिराइव्ह मध्ये, पण तो नसल्यासारखं आहे ऍक्च्युली. ठीक आहे, बिहाइंड द पिक्चर असतो, त्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल. ठीक आहे, हे लक्षात. साईज ऑफ एन इंट डेटा टाइप. इंटीजरचा साईज काय असतो? हे तुमचा 11वीचा पार्ट आहे रे, 2 बाईट. माहिती ना सगळ्यांना? इंट डेटा टाइपचा साईज काय असतो? 2 बाईट. चलो. इफ वेन वी वॉन्ट रीड डेटा फ्रॉम फाइल, वी मस्ट ओपन फाइल इन डॅश मोड. ठीक आहे, वेन वी वॉन्ट रीड डेटा फ्रॉम अ फाइल, रीड, देन फाइल मस्ट ओपन इनपुट. अरे आठवलं का तुम्हाला? रीडचे आपल्याकडे असतात ना काही हेडर फाइल्स. ठीक आहे, सो दॅट इज एन इनपुट पार्ट. डॅश इज नॉट अ ऑपरेटर इन C. आता ऑपरेटर कोण नाही यांच्यामध्ये? साइज ऑफ ऑपरेटर, न्यू ऑपरेटर, डिलीट पण ऑपरेटर आहे. ठीक आहे, एमओडी इज नॉट ऑपरेटर. सो राईट आन्सर इज एमओडी. ठीक आहे, एमओडी असं काही ऑपरेटर नसतोच. आपल्याकडे मॉड असा हा साईन असतो, पण एमओडी या नावाने कोणते ऑपरेटर नाही रे आपल्याकडे. ठीक आहे, सो नॉट आहे, नॉट. ठीक आहे, चलो नेक्स्ट. इन C++, पॉइंटर प्लस प्लस इम्प्लाइज. पॉइंटरचा ठीक आहे, पॉइंटर तर माहिती आपल्याला. प्लस काय इम्प्लाय करतो? कंटेंट ऑफ मेमरी लोकेशन आर इन्क्रीमेंटेड बाय 1. मेमरी लोकेशन आर इन्क्रीमेंटेड बाय 1. नन ऑफ द अबव, बोथ. ठीक आहे, चांगला क्वेश्चन आहे. असं काहीतरी क्वेश्चन विचारतील. ठीक आहे, आता नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण पॉइंटर लावले. पॉइंटर काय करतो माहिती का? मेमरी लोकेशनला पॉइंट करतो. काय करतो? मेमरी लोकेशनला पॉइंट करतो. ठीक आहे, आणि प्लस म्हणजे मेमरी लोकेशन इन्क्रीमेंट होणार बाय 1. सो आन्सर इज ऑप्शन ए. कंटेंट ऑफ मेमरी लोकेशन्स आर इन्क्रीमेंटेड बाय 1. ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे, चलो
नेक्स्ट क्या बात आहे. HTML खूप सोपं आहे. HTML चे एमसीक्यूज खूप सिंपल असतात ऍक्च्युली. ठीक आहे. द डॅश ऍट्रिब्यूट ऑफ इमेज टॅग इज यूज टू इन्सर्ट इमेज. आता इमेज आपण करताना कसं इमेज आपण ऍड करताना कसं ऍड करतो. IMG हा टॅग झाला. हा टॅग याला आपण टॅग म्हणतो आणि मग काय देतो SRC आणि मग आपण इमेजचा पाथ देतो ना. सो मला सांगा हा इमेज याला आपण टॅग असं म्हणतो आणि हा SRC याला आपण ऍट्रिब्यूट असं म्हणतो. सो त्यांनी काय विचारले डॅश ऍट्रिब्यूट ऑफ इमेज इज यूज टू इन्सर्ट इमेज. सो विच ऍट्रिब्यूट इज यूज टू इन्सर्ट द इमेज SRC. ठीक आहे. चलो नेक्स्ट. टू इन्सर्ट अ लाईन ब्रेक इन HTML कोड डॅश टॅग इज यूज. हा लाईन ब्रेक साठी कोण असतो रे ब्रेक टॅग. अरे असे क्वेश्चन आले तर खूप मजा आहे. CB असं काही टॅग नसतो. TT काही नसतो. HR म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन. BR म्हणजे ब्रेक. टू डिस्प्ले डेफिनेशन लिस्ट ऑन वेब पेज डॅश टॅग इज यूज्ड. येस डेफिनेशन लिस्ट साठी काय असतो DL टॅग. रे हे DL टॅग. अरे यार असं क्वेश्चन आलं तर मजा आहे ना. DL टॅग डेफिनेशन लिस्ट साठी DL टॅग. खूप सिंपल क्वेश्चन आहे. द लॉंग फॉर्म ऑफ HTML इज लॉंग फॉर्म HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. जसं का हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हायपरटेक्स्ट मेकिंग लँग्वेज नाही रे, हायर टेक्स्ट नाही रे, हाय टेक्स्ट मोस्ट एरे काही हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. HTMLचा फुल फॉर्म का. सो हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज इज अ प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज यूज टू क्रिएट द वेब पेजेस. ठीक आहे. टू मर्ज कॉलमला मर्ज करण्यासाठी काय करतो डॅश ऍट्रिब्यूट ऑफ टेबल इज यूज. कॉलमला मर्ज करण्यासाठी कॉल स्पॅन, रोला मर्ज करण्यासाठी रो स्पॅन. माहिती आहे ना. कॉलमला मर्ज करण्यासाठी कॉल स्पॅन, रोला मर्ज करण्यासाठी रो स्पॅन. द टू मर्ज रोज. अरे यार टू मर्ज रोजला मर्ज करण्यासाठी काय असतो सांगा. रोला मर्ज करण्यासाठी रो स्पॅन. HTML चॅप्टर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकवले मी बरोबर. चलो ए टॅग म्हणजे अँकर टॅग असतो बघा. अँकर टॅग. ए टॅग म्हणजे काय असतो अँकर टॅग. अँकर टॅग हॅज अ ऍट्रिब्यूट डॅश विच डिफाइन्स द URL. म्हणजे आपण असं लिहितो ASRC नाही AHREF इज इक्वल टू असं लिहितो आपण अँकर हायपरलिंक रेफरन्स विच डिफाइन्स URL. हा HREF डिफाइन करतो. हायपरलिंक HREF हायपरलिंक रेफरन्स. HREFचं फुल फॉर्म काय असतो रे. ए म्हणजे अँकर. ए म्हणजे काय असतो अँकर अँड HREF काय असतो हायपरलिंक रेफरन्स. काय असतो हायपरलिंक रेफरन्स. चलो. टू स्क्रोल द टेक्स्ट डॅश टॅग इज यूज्ड. टेक्स्टला स्क्रोल करायसाठी असं टेक्स्ट असं मूव्ह होत राहतो. मार्क्यू दिल्याने काय होतं तुमचं टेक्स्ट असं मूव्ह होत राहतं. तुम्ही बघितलं वेबसाईटवर नोटिफिकेशन कसं चालत राहतात. सो ते नोटिफिकेशन चालत कसं राहतात बिकॉज त्यांच्यावरती मार्क्यू टॅग असतो. कोणता असतो मार्क्यू टॅग. ठीक आहे. द डॅश HTML टॅग इज यूज टू इन्सर्ट हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल रूल. असं हॉरिझॉन्टल लाईन आणण्यासाठी HR टॅग सगळ्यांना माहिती आहे HR टॅग. ठीक आहे. कमिंग 2-3 MCQ राहिलेत फक्त मला वाटते. ठीक आहे. बॉर्डर ऍट्रिब्यूट इज युज्ड इन टेबल बॉर्डर असतो ना टेबल बॉर्डर. सो ज्या लोकांना कोडिंग माहिती आहे HTMLचा तर MCQ त्यांच्यासाठी खूप सिंपल आहे रे. चलो कमिंग टू द सेकंड लास्ट क्वेश्चन फॉर टुडे. डॅश ऍट्रिब्यूट ऑफ बॉडी टॅग इज यूज टू प्लेस इमेज ॲज बॅकग्राऊंड. बॉडी BG एक मिनिट. हा आपल्याला इमेज म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये इमेज करायचं ना आपण असं बनवतो बॉडी बॅकग्राऊंड. काय लिहितो आपण बॅकग्राऊंड पूर्ण लिहितो. आणि कलर चेंज करण्यासाठी काय करतो कलर चेंज करण्यासाठी BG कलर असं देतो. ठीक आहे. आन्सर इज बॅकग्राऊंड. ठीक आहे. नेक्स्ट. डॅश ऍट्रिब्यूट ऑफ बॉडी टॅग इज यूज टू सेट बॅकग्राऊंड कलर. येस आत्ताच तुम्हाला सांगितलं बॅकग्राऊंड कलर साठी काय असतो बॉडी स्पेस BG कलर. बॉडी स्पेस BG कलर. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की इथं बॉडी याला आपण टॅग म्हणतो आणि BG कलर याला आपण ऍट्रिब्यूट म्हणतो. काय म्हणतो ऍट्रिब्यूट ते टॅगचे काही प्रॉपर्टी डिफाईन करतात. आणि मी तर सांगितलं ब्लू. सो दिस ब्लू इज कॉल्ड एज व्हॅल्यू. सो इथं BG कलर ऑप्शन डी इज राईट आन्सर. ठीक आहे. चलो एंडेड. एवढंच आहे माझ्याकडे MCQs. सो मला हे MCQs CS मध्ये खूप 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 जास्त इम्पॉर्टंट वाटले. तर जे MCQ मला इम्पॉर्टंट वाटले ते मी तुमच्या समोर आणलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मॅक्झिमम CS मुलांपर्यंत फॉरवर्ड करा. आय होप सो. परवा तुमचा पेपर आहे तर आज तुमचं प्रिपरेशन एकदम बेस्ट लेवलला झालं असेल. ठीक आहे. एक्झामला पॅनिक नका घेऊ, टेन्शन नका घेऊ. MCQ बघून टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. MCQ मी जे सांगितलं तर त्याचपैकी एखादा MCQ असेल किंवा या टाईपमध्ये काहीतरी MCQ तुम्हाला दिसेल. फक्त माझं एक छोटंसं हेल्प मॅक्झिमम आता 2 दिवस राहिले तर एक्झामसाठी तर मॅक्झिमम CSच्या मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर जेवढे पण CSचे फ्रेंड्स येतात सगळ्यांना पाठवा, सगळ्यांना व्हिडिओ पाठवा, सगळ्यांना म्हणा हा MCQ बघा तुला 4 मार्क डन आहेत. ठीक आहे. चलो थँक्यू सो मच एव्हरीबडी. ठीक आहे. तुमचे कमेंट्स बघून मी खूप खुश होतो रे माहिती आहे का. खूप चांगलं वाटतं तुमचे कमेंट्स बघून आणि तेच ऍक्च्युली मला मोटिवेट करतं अजून व्हिडिओ आणण्यासाठी. भले माझं सकाळी 7 लेक्चर मॅक्झिमम मुलांना माझा स्टोरी माहित असतो. सकाळी 7 वाजता कॉलेजमध्ये मी प्रॅक्टिकल सुरू करतो. त्याच्यानंतर क्लासेसमध्ये लेक्चर असतात, कॉलेजमध्ये लेक्चर असतात. सगळं वाइंड अप करता करता मला 8 वाजतात. पण आता बघा 9 वाजलेत एक्झॅक्टली. तुम्ही बघू शकता टाइम एक्झॅक्टली 9 वाजलेत. आता हे एक्स्ट्रा एफर्ट्स फक्त तुमच्या मोटिवेशनमुळे आहे. तुम्ही मला कमेंट्समध्ये एवढं मोटिवेट करताना
की बाबा हे सगळं त्याच्यामुळे आहे. म्हणजे तुम्ही हे कमेंट्स नाही टाकला ना, मे बी हे मी रेकॉर्ड पण नाही केलं असतं. सो तुमचं मोटिवेशन हे मला ऍक्च्युली खूप मोटिवेट कर. तुमचा ऍक्च्युली हा जो कमेंट असतो ना, पॉझिटिव्ह कमेंट, तो माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. ठीक आहे, असं मोटिवेट करत राहा. मी तुमच्यासाठी कंटेंट आणत राहतो. CS1चा पेपर झाला की CS2चाही आपण असा MCQ बनवू. फक्त मॅक्झिमम मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. ठीक आहे, चलो बाय.